नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी. विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. कैरीचं लोणचं म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. वर्षातून फक्त एक वेळेस खूप मेहनत घेऊन घातल्या जाणारं लोणचं खराब होऊ नये, त्याला बुरशी येऊ नये, त्याच्या फोडी शेवटपर्यंत नरम न होता कडक कशा राहतील, लोणचं घालते वेळेस कोणती काळजी घ्यायची, कैरी कोणत्या निवडायच्या, लोणचं केव्हा घालावे, इथंपासून ते लोणचं वर्षभर कसं टिकून ठेवायचं, अशा भरपूर उपयुक्त टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्यांदा आपण लोणच्यासाठी कैऱ्या कोणत्या निवडायच्या ते पाहू. मार्केटमध्ये लोणच्यासाठीच्या स्पेशल कैऱ्या भेटतात. ह्या अशा एकदम हिरव्यागार आणि कडक आणि अशा ह्या मध्यम आकारामधल्या, कारण याची कोय ही आतून खूप कडक असती. कोय कडक असली की मग आपलं लोणचं वर्षभर नरम नाही पडत, म्हणून ह्या अशा कैऱ्या निवडायच्या आणि मग ह्या आपणाला जशा पाहिजे तशा याच्या फोडी कट करून घ्यायच्या. मग घरी आल्यानंतर ह्या कैऱ्या 2 पाण्यातनं नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता इथे तुम्ही पाहू शकता की ह्या फोडीमधनं किती कचरा निघत आहे, म्हणून आपणाला ह्या 2 वेळेस धुवून घ्यायच्या आहेत. ह्या 2 वेळेस धुतल्यानंतर याला चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे. यातलं सर्व पाणी निथळून काढायचं आहे. ह्या फोडी पाण्यामधून स्वच्छ धुतल्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही. आपण मार्केटमधून ज्या वेळेला फोडी घरी आणून त्या फक्त पुसून घेतो, म्हणून लोणचं आपलं एखाद्या वेळेस खराब होऊ शकतं. आता हे 2 पाण्याने मी धुतल्यानंतर परत एक वेळेस वरती फिल्टरचं पाणी टाकत आहे. तर ह्या निथरण्यासाठी अशाच ठेवून द्यायचे आहे कमीत कमी 15 ते 20 मिनिट. आता इथे तुम्ही खाली हे पाणी पाहू शकता किती एकदम स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे. या फोडीमधील सर्व पाणी निघालेलं आहे. फॅनच्या खाली एक कॉटनचा कपडा अंथरायचा आहे. मग त्यावरती ह्या फोडी सर्वत्र पसरवून द्यायच्या. याला एकदम मोकळं आणि सुटसुटीत सर्वत्र पसरवून घ्यायचं. कमीत कमी 2 ते 2.5 तास ह्या अशाच फॅनखाली सुकण्यासाठी ठेवायच्या, म्हणजे ह्या एकदम कोरड्या होतील आणि चांगल्या सुकून पण जातील. मग ह्या थोड्याशा सुकल्या की यातील ह्या कोयीच्या आतमधला जो पांढरा भाग आहे ते सर्व काढून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडेफार तुम्ही ठेवू शकता. इकडे गॅसवरती कढई गरम करून घ्यायची. मग त्यात 50 ग्रॅम मेथीचे दाणे छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे. हे खूप काळे नाही होऊ द्यायचे, कारण मसाले जर आपण जास्त भाजले तर मग आपल्या लोणच्याची टेस्ट बिघडू शकते. आता यातच 50 ग्रॅम बडीशोप टाकायचं आहे आणि ते पण छान खमंग वास येईपर्यंतच भाजायचं आहे. हे मसाले खूप जास्त वेळ नाही भाजायचे. यातील थोड्याफार प्रमाणामध्ये असलेलं मॉइश्चर कमी होईल आणि ते छानसे कडक होतील, याला इतपतच भाजायचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ नाही भाजायचं. याचा खमंग वास येत आहे तर आता याला काढून घ्यायचं. मग आता यामध्येच 5 ग्रॅम म्हणजे अर्धा तोळा लवंग आणि 5 ग्रॅम म्हणजे अर्धा तोळा काळी मिरी टाकायची आणि ती पण फक्त एक अर्धा मिनिटच फ्राय करून घ्यायची आहे. याला जास्त वेळ फ्राय नाही करायचं, नाहीतर मग ह्या खूपच काळ्या होऊन जातील आणि मग जळून पण जाऊ शकतात. म्हणून याला फक्त अर्धा ते 1 मिनिटाच्या आतच भाजून काढून घ्यायचं आहे. आता याच कढईमध्ये 500 ml करडईचं तेल टाकायचं आणि हे तेल छान कडकडीत गरम होईल याला इतपत उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे यातून धूर निघाला पाहिजे इतकं याला गरम करायचं आहे. म्हणजे याचा जो उग्र वास आहे तो थोडासा कमी होतो आणि तेलामध्ये थोडासा हलकेपणा पण येतो. याला मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर आता याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत ह्या आपल्या कैरीच्या ज्या फोडी आहे त्या आपण परत एक वेळेस छान पुसून घेऊ. म्हणजे यामध्ये जर पाण्याचा थोडासाही अंश असेल तर ह्या फोडी चांगल्या पद्धतीने कोरड्या होतील. म्हणून याला अशा कॉटनच्या कपड्यावरती स्पेशल अशी एक फोड घेऊन याला छान कोरडं पुसून घ्यायचं आहे. याला बराच वेळ फॅनच्या खाली ठेवल्यामुळे ऑलमोस्ट या छान कोरड्या झालेत. जर यात चुकून थोडंसंही पाणी असेल तर असं पुसल्यामुळे ते सर्व निघून जाईल, म्हणून याला असं छान पुसून घ्यायचं. याला पुसते वेळेस थोडासा वेळ लागतो, पण मग ह्या छान कोरड्या होतात. या पुसलेल्या फोडी एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि इथे बाकी सर्व मसाल्याची पण तयारी आता मी केलेली आहे. तर तुम्हाला अगोदर मी हे मसाल्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे ते सांगते. 3 किलो कैरीच्या लोणच्यासाठीचं हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. तर इथे आपणाला लाल तिखट लागणार आहे 100 ग्रॅम,
हळद मी घेतलेली आहे 125 ग्रॅम। हे भाजलेले गरम मसाले मी मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलेले आहे। ते कमीत कमी 1 वाटी इतके भरलेले आहे। आणि हा कोणत्याही कंपनीचा जो मार्केटमध्ये भेटतो तो लोणच्याचा मसाला घ्यायचा आहे 125 ग्रॅम। मी इथे ही मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती आहे 250 ग्रॅम। त्यातली अर्धी मी मिक्सरमधून थोडीशी फिरवलेली आहे आणि ही अर्धी अख्खी तशीच ठेवलेली आहे। इथे मीठ लागणार आहे आपणाला 150 ग्रॅम। यात सर्व घरगुती मसाल्यांसोबत मी फक्त बाहेरचा लोणच्याचा मसाला घेतला आहे। यामुळे लोणचं अजून टेस्टी लागतं आणि ते जास्त दिवस टिकण्यास मदतही होती। म्हणून इथे थोडासा बाहेरचा लोणच्याचा मसाला घ्यायचा आहे। तुम्ही तो कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता। मग हे सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स करायचे आहेत, म्हणजे हे एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून एकाच ठिकाणी तिखट किंवा मीठ आणि बाकीचे मसाले लागू नये असे। हे सर्व मसाले छान एकत्र मिक्स झालेत। यामध्ये आपण कडकडीत उकळून थंड केलेलं तेल टाकायचं आहे, पण त्या अगोदर त्यामध्ये 1 चम्मच हिंग टाकायचं। हिंग हे खूप गरम तेलामध्ये न टाकता कोमट तेलामध्ये टाकायचं आहे, म्हणजे त्याचा छान वास येतो। आता हे कोमट झालेलं तेल ह्या मसाल्यांमध्ये टाकायचं आहे। इथे तेल पूर्णतः थंडगार किंवा कोमटच करायचं आहे, म्हणजे आपण आतमध्ये बोट टाकल्यानंतर ते आपण सहज ठेवू अशा रीतीने याला थंड करायचं। मग त्यानंतर हे तेल हलवून या मसाल्यांमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपलं हिंग पण चांगल्या रीतीने मिक्स होईल। मसाले मिक्स करण्यासाठी एकदम कोमट किंवा थंड तेलाचाच वापर करायचा। जर खूप कडक तेल मसाल्यांमध्ये टाकलं तर हे मसाले जळून जातील व लोणचं खमंगही लागत नाही आणि त्याचा सुरेख वासही येत नाही। म्हणून हे तेल पूर्णतः गार झाल्यानंतर किंवा किंचितसं कोमट असल्यानंतरच ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करायचं। आता यामध्ये कैरीच्या सर्व ह्या फोडी टाकून द्यायच्या। हे मिक्स करण्यासाठी अशा मोठ्या परातीचाच वापर करायचा आहे, किंवा मग तुम्ही इथे मोठं टोपलं किंवा मग मोठ्या पातेल्याचा पण वापर करू शकता, जेणेकरून हे आपणाला चांगल्या रीतीने मिक्स करता येईल। हे जर तुम्हाला चम्मचने मिक्स करते वेळेस थोडंसं हार्ड जात असेल तर तुम्ही हे हाताने पण मिक्स करू शकता, पण त्या अगोदर हात स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे खरकट्या किंवा मग अस्वच्छ हाताचा बिलकुल वापर नाही करायचा। लोणच्यासाठी प्रत्येक भांडं हे स्वच्छच घ्यायचं आहे। खरकटे किंवा अस्वच्छ आणि ओल्या भांड्याचा वापर शक्यतो टाळायचा, त्यामुळे पण लोणचं एखाद्या वेळेस खराब होऊ शकतं। आता यामध्ये शेवटी 5 ग्रॅम म्हणजे 1 चम्मच कलोंजी टाकायची आहे। हे टाकल्यामुळे लोणच्याला बिलकुल बुरशी येत नाही। कलोंजी म्हणजे ह्या कांद्याच्या बिया असतात आणि ह्या खूप थंड असल्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते। या बिया टाकल्यामुळे लोणच्यामध्ये टेम्परेचर हे नॉर्मल राहतं, यामुळे लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते। कलोंजी तुम्ही तेलामध्ये पण टाकून यामध्ये मिक्स करू शकता किंवा वरतून जरी टाकली तरीही चालेल। आता हे सर्व लोणचं एका पातेल्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि यावरती एक कॉटनचा असा एकदम स्वच्छ कपडा बांधून ठेवायचा। याला कमीत कमी 2 दिवस असंच ठेवायचं आहे आणि हे दिवसातनं 1 वेळेस तरी काढून याला मिक्स करायचं। आता हे 2 दिवस मी लोणचं असं झाकून ठेवलेलं होतं आणि दररोज याला मधात मिक्सही केलेलं होतं। तर आता हे पहा, हे आपल्या लोणच्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे। याला 1 वेळेस मिक्स करू। तर आता आपलं हे कैरीचं चटपटीत खमंग आणि पाहता क्षणी लगेच तोंडात टाकावं वाटणारं असं लोणचं तयार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने लोणचं घातलं तर ते कधीच खराब होत नाही। याला साठवून ठेवण्यासाठी काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे। काचेची भरणी पण स्वच्छ घासून आणि पुसून घ्यायची आणि तिला कमीत कमी 1 ते 2 तास उन्हामध्ये ठेवायची आहे, म्हणजे ती पूर्णपणे निर्जंतुक होईल अशा रीतीने ही छान स्वच्छ करायची। मगच त्यामध्ये 2 ते 3 दिवस लोणचं बाहेर मिक्स केल्यानंतर मग भरणीमध्ये साठवून ठेवायचं आहे। ज्या वेळेला तुम्हाला लोणचं काढायचं असेल त्यावेळेला स्वच्छ चम्मचनीच आतलं लोणचं काढायचं आहे आणि दिवसातनं 1 वेळेस तरी याला छान मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेल्या या उपयुक्त टिप्स वापरून तुम्ही पण 1 वेळेस कैरीचं लोणचं नक्की बनवून पहा आणि तुमचं लोणचं कसं झालं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक्यू।